लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 11 ऑक्टोबरच्या भागामध्ये इकडे आता अंजू कलासाठी नाश्ता घेऊन येते आणि कलाताई तुम्ही कालपासून काहीच खाल्लेलं नाहीयेत, खाऊन घ्या बरं। यावरती कला म्हणते खरं सांगू का अंजू, तर काल झालेल्या प्रकारामुळे आता मला काही खायची इच्छा नाहीये, माझी खरंच इच्छा नाही की मी काही खाईन म्हणून। यावरती अंजू म्हणते पण असं राहिलं तर तुमची तब्येत खराब होईल ना। यावरती आता इकडे सांगत असते तिला कला की नाही, काहीही झालं ना तरी सुद्धा मी खाणार नाही म्हणजे नाही असं म्हणत कला आता हट्टीपणा करत आपल्या मतावरती ठाम असते। अद्वैतवरून हे पाहत असतो आणि मोठी शहाणपणा करते। नेहमी तर अन्नावर राग काढायचा नाही असं म्हणते आणि आज काय झालं हिला असं म्हणत अद्वैतला कुठेतरी मनामध्ये तिची काळजी वाटत असते आणि या सगळ्यामध्ये अद्वैत विचार करतच असतो की हिला कसं काय हे करायचं, इतकं झालं तरी हिचा माझच कमी नाहीये असं म्हणत तो स्वतः कॉफी पीत असतो। तोपर्यंत आता मात्र इकडे कला विचार करते आज देवी बसणार, आज देवीचा पहिला घट, पण या सगळ्यामध्ये मी काही करूच शकत नाहीये। देवी आई मला माफ कर, आज तुझी सेवा करण्याची मला संधी मिळत नाहीये असं म्हणत ती देवी आईची माफी मागायला लागते। आणि या सगळ्यामध्ये घटस्थापनेच्या दिवशी कला बाहेर असते। या गोष्टीचं सगळ्यात जास्त वाईट वाटत असतं ते म्हणजे आबांना। मग आता आबा इकडे अद्वैतकडे येतात आणि ते अद्वैतला म्हणतात अद्वैत मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे। म्हणजे काल सगळेजण चिडले होते, खूप घरामध्ये गरमागरमी होती, त्यामुळे खरं तर मी काही बोललोच नाही, पण आत्ता ही बोलायची वेळ आहे असं मला वाटतंय। या सगळ्यामध्ये तू जे काल वागलास ना ते मला पटलं नाही आणि बाकी सगळ्या या गोष्टीमध्ये मला पडायचं नाहीये। चूक काय बरोबर काय यापेक्षा जास्त महत्त्वाचं आजच्या घडीला तू काय करायला पाहिजेस ते आहे, म्हणजे कला या घरची सून आहे। आज आपल्या घरामध्ये देवी बसणार आहेत आणि या वेळेला जर घरची सून घराच्या बाहेर असेल तर दिसायला कसं बरं दिसेल ते सांग मला तू। या सगळ्यामध्ये घरातल्या म्हणजे बाहेरच्या लोकांनी जर का चांदेकर परिवाराची छिथू केली तर ते काही नाही। मला असं वाटते की या सगळ्यामध्ये तू न कलाला घराच्या आतमध्ये घ्यावं अशी माझी इच्छा आहे। यावरती अद्वैत म्हणतो आबा खरं तर आतापर्यंत मी तुमचा कोणताही शब्द मोडलेला नाहीये, पण खरं सांगू का काल ज्या पद्धतीने ती वागले ना मी स्वतः पाहिलेलं आहे। तिने आईला धक्का दिलाय, मग जर तिने आईला धक्का दिलेला आहे तर या सगळ्यामध्ये तिने येऊन आईची माफी मागावी। तिने जर आईची माफी मागितली तर मात्र मी तिला घरामध्ये घ्यायला तयार आहे, नाहीतर या वेळेला तिला घरामध्ये घेणं माझ्याच्यानी शक्य नाहीये। आबा तुम्ही मला फोर्स करू नका। यावरती आबा म्हणतात ऐक अद्वैत, अरे हे सगळं आपण जो काही आहे ना हे नंतर मिटवू, पण सध्या तरी मला असं वाटतंय की तू तिला घरात घे, देवी आईची स्थापना करायची आहे। पण अद्वैत आपल्या मतावरती ठाम असतो, तो हट्टाला पेटलेला असतो, किती काही झालं तरी मी हिला घरात घेणार नाही या मतावरती अद्वैत ठाम असतो। आता आबांचा नाईलाज होतो, आबा विचार करतात की नाही या सगळ्यामध्ये अद्वैत नाही तर नाही आपण कलाशी तरी बोलून बघूया, किमान कला तरी या बाबतीत ऐकेल आणि आता कला ह्या घरात येईल। घरात आल्यावरती किमान आता ह्या घरातलं वातावरण तरी बदलेल आणि या सगळ्यामध्ये तमाशा होणार नाही। मग आता आबा कलाकडे येतात आणि कलाला आबा म्हणतात कला मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे। म्हणजे या सगळ्यामध्ये जर का अद्वैत हट्टाला पेटलाय तर तू पण हट्टाला पेटला पाहिजेस असं काही नाहीये। मला असं वाटतं की तू तरी माघार घे, म्हणजे हवे तर तुझं आत्मसन्मानासाठी मी तुझ्या पाया पडतो, मी तुझ्यावर लोटांगण घालतो, पण प्लीज तू घरात ये। यावरती कला म्हणते आबा तुम्ही मला लाजवताय, खरंच तुम्ही अशा पद्धतीने माझ्याशी बोलू नका। म्हणजे माझा आत्मसन्मानापेक्षा काल जे काही अद्वैतने केलं ना ते पूर्णपणे चुकीचं होतं। मला अद्वैतचं अजिबात वागणं आवडलेलं नाहीये, म्हणजे मी काहीही केलेलं नाहीये या मतावरती मी अजूनही ठाम आहे, पण तो माझ्यासोबत जे काही वागलाय ना त्यामुळे मी खूप हर्ट झाले आणि दरवेळेला त्याचं वागणं मी नाही माफ करू शकत। काहीही झालं ना तरी त्याने या सगळ्यामध्ये माझी माफी मागावी, माझी माफी मागून या सगळ्यामध्ये त्याने मला सन्मानाने घरात घेतलं तर आणि तरच मी या घरामध्ये येईन, या वेळेला मी कुणाचं ऐकणार नाही। आबा म्हणतात तो त्याचा हट्टीपणा करतोय, तू तुझा हट्टीपणा करतेस, तुमचं हे दोघांचंही वागणं मला काही आवडत नाहीये, पण आता देवी आईची मर्जी, तुम्हाला जसं वागायचं तसं तुम्ही वागा असं म्हणत आबा शेवटी आता हतबल होतात आणि आता आबा हार मानून आत निघून जातात। कलाला समजावून झालं ती ऐकत नाही, अद्वैतला समजावून झालं तो ऐकत नाही, त्यामुळे आबांना या सगळ्यामध्ये आता मात्र काहीही बोलता येत नसतं किंवा काहीही करता सुद्धा येत नसतं। आबा या सगळ्यामध्ये हतबल होतात आणि निघून जातात। तोपर्यंत इकडे कलाला थोडीशी चक्कर आल्यासारखी वाटते।
कलाला ज्या वेळेला चक्कर येते त्याच वेळेला नेमके आता दिनकर आणि संगीता हे दोघं जण तिकडे येतात. दिनकर आणि संगीता तिकडे आल्यावरती ते दोघं जण पाहतात कलाची अवस्था, ते पाहतात आणि आता इकडे संगीता म्हणते कले, यावरती कला म्हणते आई तू इकडे, यावरती संगीता रडायला लागते आणि हे लोक तुझ्यासोबत असं कसं ग वागू शकतात, म्हणजे या लोकांना जरा काही नाही आहे का, घरच्या लक्ष्मीला असं बाहेर काढतात, मला न काही कळत नाहीये, या लोकांना मी जाब विचारणारच आहे. यावरती कला म्हणते अगं आई तुला हे सगळं कोणी सांगितलं आणि तू इथे का आली आहेस. यावरती संगीता म्हणते कोणी सांगितलं ते महत्वाचं नाहीये, तुझ्यासोबत हे लोक जे वागतात ते मला पटत नाहीये, ते महत्वाचं आहे आणि या लोकांना या सगळ्याचा मी जाब विचारणार. आम्ही गरीब असलो म्हणून काय झालं, आमच्या मुलीचा मान सन्मान नाही का, लग्न करून तुम्ही आमच्या मुलीला इकडे आणलं होतं ना, आम्ही तुमच्याकडे नव्हतो ना आलो भीक म्हणून द्यायला, तर मग तुम्ही जर का लग्न करून आणलेले आहेत तर या सगळ्यामध्ये आमच्या मुलीचा मान तुम्हाला जपायलाच पाहिजे. असं म्हणत मात्र आता चिडलेली संगीता या सगळ्यामध्ये खूप रागराग करत असते आणि काहीही झालं तरी सुद्धा आता मात्र मी ह्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही असं म्हणते. कला तिला शांत करते आणि आई तू या सगळ्यामध्ये नको बरं पडूस, कारण किती काही झालं ना तरी हा चांदेकरांचा मुद्दा आहे, तो आम्ही सांभाळून घेऊ. संगीता म्हणते नाही, आता हा चांदेकरांचा मुद्दा राहिलेलाच नाहीये, त्यांनी तुला बाहेर काढले, त्यांना खरंच काही वाटलं नाही का तुला बाहेर काढताना. दिनकर म्हणतो अगं कले त्यांचं हे वागणं चुकीचं आहे, हे कोणीतरी त्यांना सांगायला पाहिजे ना. कला म्हणते बाबा तुम्ही या सगळ्यामध्ये पडू नका. संगीता म्हणते नाही आम्ही पडणार, कारण आमची मुलगी आहे, आमच्या मुलीला दिवसभर घराबाहेर ठेवणाऱ्या माणसांना जाब विचारण्याचा आम्हाला अधिकार आहे. असं म्हणत चिडलेली संगीता काहीही झालं तरी जाब विचारणार म्हणजे विचारणार असं म्हणत ताबडतोब आता मात्र ती बाहेर येते. बाहेर आल्यावरती मग मात्र आता इकडे ती आत जायला निघते आणि आता चांदेकरांच्या समोर उभी राहते. तिकडे सरोज, नैना आणि त्याच वेळेला रोहिणी आणि अद्वैत पण बसलेले असतात आणि ती म्हणते काय चाललंय काय तुमचं, म्हणजे आता देव बसण्याची वेळ आली आणि घरच्या लक्ष्मीला तुम्ही या सगळ्यामध्ये बाहेर काढताय, तुम्ही बाहेर काढताय, काय वाटतंय काय तुम्हाला, रात्रभर तुम्ही माझ्या बहिणीला म्हणजे माझ्या मुलीला असं बाहेर काढून ठेवता, याचा मला जाब विचारलाच पाहिजे. यावरती नैना म्हणते अगं मम्मी तू इथे, तू यांची चांदेकरांची बाजू तरी ऐकून घे. यावरती तिला आता गप्प करत इकडे आता संगीता म्हणते तू तर गप्पच बस, नाही तू इथे होतीस, तुझ्या बहिणीला या घराच्या बाहेर काढलं आणि तू गप्प बसलीस. असं म्हणत आता इकडे चिडलेली संगीता या सगळ्यामध्ये तिला पण गप्प करते. त्यावरती सरोज म्हणते खबरदार, तुमची हिंमत कशी झाली हो चांदेकरांच्याच घरामध्ये येऊन आता आमच्याच याच्यामध्ये बोलण्याची. यावरती संगीता म्हणते जशी तुमची हिंमत झाली ना आमच्या मुलीला या घराबाहेर काढण्याची, तुम्हाला खरंच काही वाटत नाहीये का की घरच्या सुनेला अशा पद्धतीने तुम्ही घराबाहेर काढताय. असं म्हणत संगीताने जाब विचारल्यावरती इकडे सरोज म्हणते ही काही तुमची घर नाहीये, इकडे तुम्ही येऊन कसेही बोलाल, हे चांदेकरांचं घर आहे, याचं एक स्टेटस आहे आणि या स्टेटस मध्ये राहूनच आम्ही इथे राहतो, त्यामुळे तुम्ही या सगळ्यामध्ये येऊन असा गोंधळ करू शकत नाही. यावरती माफी मागत संगीता म्हणते ठीक आहे, मी तुमच्या चांदेकरांच्या स्टेटस प्रमाणे नसेल वागत, असेल माझा आवाज वगैरे मोठा, असेल माझ्याकडून चूक झालेली, माफी मागते मी, पण तुम्ही पण जे काही केलत ना ते काही योग्य नाही केलत. चांदेकरांची इब्रत आहे ना, अख्ख्या कोल्हापुरामध्ये चांदेकरांना लोक सन्मानाने वागवतात, मग तुम्ही तुमच्या सुनेला असं वागवता, हे ज्या वेळेला बाहेर समजेल तेव्हा तुमची काय इब्रत राहिलो. असं म्हणत संगीताने सडेतोड सवाल केलेला असतो आणि माझी लेक किती खरी आहे मला माहिती आहे आणि तिला तुम्ही लग्न करून घरात आणलत ना, देवा ब्राह्मणांच्या साक्षीने लग्न करून जर तुम्ही तिला इकडे आणला आहेत तर तुम्ही तिच्यासोबत असं बिलकुल वागू शकत नाही. असं म्हणत संगीता या सगळ्यामध्ये सरोजला जाब विचारते. सरोज म्हणते तुम्ही आम्हाला जाब विचारणारे कोण हो, कारण हे लग्न मुळातच आमच्या मनाविरुद्ध झालेलं आहे, तुम्ही फसवून तुमची मुलगी आमच्या गळ्यात मारलेली आहेत, त्यामुळे या सगळ्यामध्ये तुमचं म्हणणं ऐकून घेतलं जाणार नाही. असं म्हणत ती आता हात धरते इकडे आता संगीताचा आणि फरफटत तिला बाहेर आणते आणि म्हणते तुमच्या ज्या मुलीची बाजू घेऊन तुम्ही माझ्याशी बोलताय ना किंवा तुमच्या मुलीबद्दल ज्या मुलीबद्दल बोलताय ना त्याच मुलीच्या समोर हा तमाशा होऊ दे. असं म्हणत ती आता कलाच्या समोर आणते आणि बाद झालं, हिला आम्ही सून मानतच नाही आहोत. यावरती संगीता म्हणते काय बोलताय तुम्ही, अहो ती तुमच्या घरात राहते आणि तुम्ही लग्न करून तिला इकडे आणलेलं आहेत. यावर आता इकडे सरोज म्हणते लग्नाचं काय सांगताय, लग्न कोणत्या परिस्थितीमध्ये झालंय हे सगळ्यांना माहिती आहे,
तुम्ही एक मुलगी दाखवलीत आणि दुसऱ्या मुलीसोबत लग्न करायला भाग पाडलं, त्यामुळे हे लग्न मुळातच मी मानत नाहीये आणि हे लग्न मानत नसल्यामुळे मी हिला सून मानत नाही ना तुम्हाला व्याही मानते आणि त्यामुळे तुम्ही मला हा जाब विचारू शकत नाही। यावरती संगीता म्हणते, काय बोलताय तुम्ही, तुम्हाला हे शोभतं का बोलणं? म्हणजे तुम्ही माझ्या मुलीला लग्न करून इकडे आणलत आणि तिच्यासोबत घरात तुमच्या ती राहते आणि असं वागताय। यावरती सरोज म्हणते, आमच्या घरात तर आमचे नोकर पण राहतात, आमचे नोकर सुद्धा आमच्या घरात राहतात, म्हणून प्रत्येकाला काही आम्ही डोक्यावरती बसवत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची मुलगी आमच्यासाठी सून नाहीच आहे। यावरती संगीता म्हणते, काय बोलताय तुम्ही, म्हणजे आता घरातल्या नोकरांसोबत तुम्ही माझ्या मुलीची तुलना करताय? अहो, घरातले नोकर घरात जरी राहत असले तरी तुमच्या मुलाच्या बेडरूम मध्ये तर राहत नाहीत ना, तुमच्या मुलाच्या बेडरूम मध्ये तुमची मुलगी राहते। तुम्ही एक काम करा ना, त्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करणं जरा कमी करा ना। तुम्ही त्यांच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ करणं जर कमी केलंत ना तरच त्यांचं आयुष्य सुखाने राहील। यावरती सरोज म्हणते, मुळातच जर ही मुलगी मला सून म्हणून मान्य नाहीये तर मी माझ्या मुलाला हिच्या आयुष्यामध्ये काय करून देऊ, त्यामुळे या दोघांचं कधीही पटणार नाही आणि ते मी जुळू देणारच नाहीये। संगीता म्हणते, हेच तर तुम्ही करताय ना, तुम्ही या दोघांना वेगळं करायला निघालेले आहात, मग त्या दोघांच्या मध्ये प्रेम कसं वाढेल? यावरती सरोज म्हणते, हे प्रेमच तर वाढायला मला नको आहे। मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, तोंड वरती करून तुम्ही ते मला जाब विचारायला आलात ना, पण त्याआधी तुमच्या मुलीने काय केलंय हे विचारलत का? तुमची मुलगी माझ्यासोबत कशी वागली हे विचारलत का? का माझ्या मुलांनी तिला घराबाहेर रात्रभर ठेवलं हे विचारलत का? ते नाही, स्वतःची मुलगी ती बरोबर आणि आम्ही केलं ते चुकीचं, तुमचं म्हणणं इथे कोणी ऐकून घेणार नाही, कारण तुमची मुलगीच चुकलेली आहे। तुमची मुलगी चुकले या कारणासाठी मी अजिबात तिला माफी करू शकत नाहीये आणि इतकंच काय, तिला घरात पण घेणार नाहीये। लक्षात ठेवा, तुमच्या मुलीला घेऊन जा। यावर संगीता म्हणते, काय बोलताय तुम्ही? अहो, चांदेकरांचं इतकं मोठं प्रस्थ, 4 लोकांनी तुमच्या गोष्टी ऐकल्या तर तुमच्यावरती छितू होईल आणि माझ्या कलाला मी खूप चांगली ओळखते। माझी कला कधीही कुणाला दुखवेल असं काही करणार नाही। आतापर्यंत ती माझ्या घरामध्ये होती तर घरची सगळी जबाबदारी तिने घेतली होती। आम्हाला मुलगा नव्हता, पण त्यामध्ये कलाने आम्हाला मुलाची कधी कमतरता जाणवू दिली नाही। कला आमच्यासाठी सर्वस्व होती आणि तुम्ही पण तिला स्वीकार करा, अशा पद्धतीने तिची वागणूक करू नका असं मी तुम्हाला म्हणते। यावरती सरोज म्हणते, मला तुमचं काहीही ऐकायचं नाहीये, मुळातच हिला आम्ही सून मानत नाही, तुम्ही फसवून लग्न केलंय, त्यामुळे तुमचं हे बडबड इकडून निघून जा असं म्हणत आता इकडे सरोज काही ऐकायला तयार नसते आणि ती संगीताला या सगळ्यामध्ये निघून जायला सांगत असते। त्यावरती मग मात्र आता इकडे मध्येच नैना तोंड घालते आणि त्याच वेळेला कला म्हणत असते, सरोज मॅडम तुम्ही माझ्या आईसोबत असं नाही बोलू शकत। सरोज म्हणते, बरोबर आहे, मुलीला बोलल्यावर आईला झोंबते, आईला बोलल्यावर ती मुलीला झोंबते, पण तुमची मुलगी किती आगाव आहे याचा तुम्ही विचार केलात का? मग आतापर्यंत गप्प असलेला दिनकर म्हणतो, सरोज मॅडम आमची मुलगी काय आहे, कशी आहे हे आम्हाला दुसरं कोणाकडून ऐकायची खरंच गरज नाहीये। आमची मुलगी कशी आहे ना आम्हाला माहिती आहे, कधीही कोणाच्या वाईटाचा ती विचार करणार नाही आणि दुसरं म्हणजे कधीही कोणाला ती दुखावणार नाही। आणि तुम्ही असं काही कारण असेल की ज्याच्यामुळे तिला घराबाहेर काढले तर असं कारण करायला ती कधीही कोणालाही चान्स देणार नाहीये याची आम्हाला खात्री आहे। त्यामुळे तुम्ही तिच्यावरती आरोप केले तरी आमच्या मुलीवरती विश्वास आहे। यावरती सरोज म्हणते, बरोबर आहे, तुम्ही तुमच्या मुलीवरतीच विश्वास ठेवणार ना, मग मी काय खोटं बोलते का? माझ्या मुलाने जे केलं ते चुकीचं आहे का? त्याला जर का आपल्या आईचा मान सन्मान वाटत असेल तर त्याने ते केलेलं आहे। यावरती संगीता हात जोडत म्हणते, मी तुम्हाला एक सांगू का, हे सगळे वादविवाद हे सगळं आपण सोडून देऊया का? 1 वर्ष झालं आपल्या पोरांच्या लग्नाला, पण तरी सुद्धा आपण मात्र भांडतच बसलोय। आपल्यामधली भांडणं काही संपायचं नावच घेत नाहीये। मला असं वाटतंय की ही भांडणं आपण सोडून देऊया। फक्त इतकंच नाही तर ही भांडणं सोडून आपण या सगळ्यामध्ये त्या दोघांना पण एकत्र येऊ देऊया आणि आपण सुद्धा या सगळ्यामध्ये एकत्र येऊया, जेणेकरून हा जो वाद चाललाय ना हा वाद मिटेल आणि कुठेतरी हा संपेल। असं म्हणत संगीता आता मात्र आपण हे भांडण नको करूया असं म्हणत सामंजस्याच्या भूमिकेवरती आलेली असते, पण सरोज आपल्या भूमिकेवरती ठाम असते आणि ती सांगते, आम्हाला कोणत्याही प्रकारचं आता एक तुमच्यासोबत नातं ठेवायचंच नाहीये तर भांडण मिटवण्याचा प्रश्नच येत नाही। मुळातच जर तुमच्या मुलीला मी सून मानतच नाही तर मी का हे करू? यावरती संगीता म्हणते, असं काय करताय? लग्न करून एक मुलगी जेव्हा दुसऱ्या घरी येते ना त्यावेळेला आपल्या आईला
ती ए आई म्हणत असते, पण त्याच वेळेला सासूला अहो आई म्हणते. ती आपल्या आईपेक्षा सासूला हे करते, जास्त रिस्पेक्ट देते किंवा सासूची जास्त सेवा करते. मग असं असताना सुद्धा तुम्ही तिच्यासोबत असं कसं वागू शकता? असं म्हणत संगीता आपल्या मतावर ठाम असते, पण सरोज पण तिच्या मतावर ठाम असते. दोघींचे वादविवाद चालू असताना आता चोमडी नैनामध्ये बोलते. नैना म्हणते, मम्मी तुला माहिती आहे का कलाने काय केलंय ते? म्हणजे तू कशी काय सरोज मॅडम वरती आरोप करू शकतेस? तुझ्या कलाने कशी वागले हे तुला पहिलं समजायला पाहिजे आणि मग तू सरोज मॅडम सोबत बोल. यावरती संगीता म्हणते, काय बोलतेस तू? अगं तू तर गप्पच बस. तू तर नैनीची मोठी बहीण तू असून सुद्धा तू जे काही केलं नाहीस ना ते सगळं माझ्या नैनीने केलेलं आहे. माझ्या आता कलाने या सगळ्यामध्ये आम्हाला हे केलेलं आहे, तुला वावडं केलेलं आहे, तुझ्या इच्छा आकांक्षा पूर्ण केल्या, तुझ्या लग्नासाठी काय नाही केलं. यावरती नैना म्हणते, मला नको सांगूस तू कलाचे हे. कला किती आतल्या गाठीची आहे आणि किती स्वार्थी आहे ना मला माहिती आहे. म्हणजे कसं आहे ना, या घरामध्ये ज्या वेळेला ती लग्न होऊन आली ना, या ऐश्वर्याची तिला भूल पडली. या ऐश्वर्याची भूल पडल्यामुळे तिचा पूर्णपणे स्वभाव बदललाय. खोटं बोलणं, फसवाफसवी करणं, एखाद्याला कसं गुंडाळायचं हे करणं हे ती शिकलेली आहे. यावरती दिनकर म्हणतो, काय बोलतेस तू? अगं तू तुझ्या बहिणीला ओळखत नाहीस का? इतके वर्ष आपल्या घरामध्ये कधीतरी तिने खोटं बोलले का? कधीतरी फसवाफसवी केले का? तू कुणाबद्दल बोलते समजते का? यावरती नैना म्हणते, कसं आहे ना, आपल्या घरामध्ये फसवाफसवी करायला पैसे तरी चार कुठे होते. आपल्या घरामध्ये नेहमीच काटकसर, त्यामुळे कधीही तिला फसवाफसवी करायची गरज पडली नसेल. पण या घरात मात्र आता तिला असं ऐश्वर्य वैभव हे भरभरून दिसतंय ना, आणि त्यामुळे इथे ती फसवाफसवी करते. सगळ्यात पहिली फसवाफसवी तिने ही केली ते म्हणजे तिने दागिने बनवत होती ते कुणालाही सांगितले नाही. ती दागिने बनवते हे कुणालाही तिने न सांगता इकडे केली ती पहिली फसवाफसवी. त्यानंतर मग मात्र जे पैसे तिला मिळाले ते पैसे या घरात न सांगता तुमच्यापर्यंत आणून दिले, ही तिची दुसरी फसवाफसवी. असं करत ती फसवाफसवी तर करत आहे ना, आणि तरी सुद्धा तुम्हाला या सगळ्यामध्ये तीच बरोबर वाटते का? तीच बरोबर आहे असं तुम्ही म्हणताय का? मग हे असं असेल ना तर तुमचं वागणं पूर्णपणे चुकीचं आहे. कलाने सरोज मॅडमला धक्का दिला, मी स्वतः पाहिलेला आहे, आणि त्याचमुळे अद्वैत चिडलेला आहे आणि हिला घराबाहेर काढलंय. जर हा प्रकार असा आहे तर आता सुद्धा तुम्ही कलाचीच बाजू घेणार का? असं म्हणत इकडे आता नैना मनाला येईल ती बडबड करत असते. त्यावरती आता इकडे लगेचच तिला संगीता म्हणते, काय बोलतेस तू नैने? काय बोलतेस? त्याला भान तरी आहे का? आपली कला अशी कधीतरी वागते का? यावरती रोहिणी म्हणते, बरोबर आहे, तुमच्या दोन मुली म्हणजे आता दोन टोकं आहेत. एक आहे ती म्हणजे नैना, या घरामध्ये बरोबर ऍडजस्ट होण्यासाठी जे काही करता येईल ते करती आहे, तिच्या परीने ती प्रयत्न करते. आणि एक आहे तुमची कला, ज्या सगळ्यामध्ये घराची बदनामी करण्याचाच प्रयत्न करते. दिनकर म्हणतो, नैने अगं काय बोलतेस तू? कोण तुझ्या या बोलण्यावरती विश्वास ठेवेल? अगं कला अशी नाहीये, यावरती आमचा ठाम विश्वास आहे. संगीता म्हणते, बाद झालं तुमचं. आता तुमचं झालं असेल तर तुम्ही इकडून निघा. असं म्हणत आता इकडे सरोज तिचा अपमान करते, सरोज वाटेल ते बोलते, आणि आता रोहिणीला जे हवं असतं ते सगळं तिच्या मर्जीनुसार होत असतं. नैना आई वडिलांच्या विरुद्ध गेलेली असते आणि आता सगळेच जण इकडे कलाच्या विरुद्ध वाईट बोलत असतात. अद्वैत कलाकडे पाहत असतो, कला अद्वैतकडे पाहत असते, आणि एकदा तरी अद्वैतने समजून घ्यायला पाहिजे होतं असं कलाला अगदी मनापासून वाटत असतं, जे अद्वैतला वाटत नसतं. कारण त्याला सत्य आतापर्यंत माहिती नसतं. त्याला माहिती नसतं की कलाने धक्का दिलेला नाहीये, तर आई आपल्यासोबत खोटं बोलती आहे. आता मात्र इकडे सरोज सांगायला लागते, हीच हिची शिक्षा आहे आणि या शिक्षेत काहीही कमी होणार नाहीये. असं म्हणत असताना मग मात्र आता इकडे सरोज सांगत असते की घेऊन जा, तुमच्या मुलीला घेऊन जायचं असेल तर तुम्ही पण जा घेऊन. असं म्हणत असताना आबा तिकडे येतात. आबा हे सगळं ऐकतात आणि सरोज, आज जे काही तू वागलेस ना, यामुळे चांदेकरांची अब्रू या सगळ्याचं नुकसान झालंय, आणि त्यामुळे सरोज तुला मी शिक्षा देतोय. आबांनी आतापर्यंत सरोजला न दुखावलेल्या सरोजला आबांनी अशी कडक शिक्षा दिलेली असते. आबा म्हणतात, देवी आई बसते. या देवी आईच्या उत्सवामध्ये तुला सरोज एकही दिवस मी हा मान मिळू देणार नाही पूजेचा.
ही गोष्ट लक्षात ठेव. सरोजच्या हातून सगळे अधिकार निघालेले असतात. आबांनी कडक शब्दात शिक्षा सुनावल्यावरती सरोज तो राग कलावरती काढते. कलाला म्हणते, तुझ्यामुळे, आज तुझ्यामुळे आबांनी मला इतकी मोठी शिक्षा दिलेली आहे. या सगळ्याला तू जबाबदार आहेस. लक्षात ठेव, या सगळ्याचा मी बदला घेणार. तू या सगळ्यामध्ये माझा मान मरातब आबांच्या हातून काढून घेतलायस ना, असं म्हणत सरोज उलटी कलावरती चिडते. आता या सगळ्या प्रकरणामध्ये कला स्वतःला कशी निर्दोष सिद्ध करणार, कला या सगळ्यामध्ये सरोजची आता नांग्या कशा उलटवणार हे पाहणं रंजक ठरणार.